आमची प्रॉपर्टी आहे आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला माहित ना. तुम्हाला आम्हाला वाटलं सरकारी आम्ही घेतलं. त्या माझ्या शब्दाचा विपर्यास केला गेलाय. आम्हाला नेसेसरी वाटली नाही की इथे नाव लावावं. सिच्युएशन मध्ये प्रसावधान प्रत्येकाला नसतो, त्यात माझ्याकडून काय तोंडून गेलं असेल. भारत सरकार का लिहिल? मग कोणी लिहिलं? प्रॉपर्टी आमची आहे, भारत त्याच्यावर सरकार. नाव कुठे आहे तुमचं? अरे त्याच्यावरती इन्स्ट्रक्शन तर दिलेले नाव आहेत कुठे ना. आहे तुमचं? नावाची काय गरज आहे तुम्हाला? महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत. जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो. कोणीही त्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणीही चुकीची समजूत करून घेऊ नये. किल्ला आजही बांधला तेव्हापासून किंवा आत्तापासून महाराजांचाच आहे. राजांनी 400 किल्ले ही कधीही अशी अपेक्षा किंवा आमची भावना नाही आहे की बाबा हा किल्ला आमचा आहे. प्रसंगावधान प्रत्येक व्यक्तीला नसतं. ती सिच्युएशन जी होती ती वेगळी होती, तिचा विपर्यास केला गेला, त्याला आंबे चोरीवरून त्याला भरकवण्यात आलं, त्याच्यामुळे कदाचित माझ्या तोंडून ते गेलं असेल. जर तसं काही झालं असेल मी माझी दिलगिरी व्यक्त करतो. वक्तव्य तू तुझं वक्तव्य पाठी घेतोस का? नाही, वक्तव्य बघा, ह्या वक्तव्याचा जो विषय आहे त्याची कायदेशीर सगळी हे चालू कायदेशीर बघ, कायदेशीर बाबी मला पण माहिती नाही, तुला पण माहिती आहे. बरोबर. पण तुझ्या एका वक्तव्यामुळे जर अख्खा महाराष्ट्राचं पेटून उठलाय, बरोबर, तर तू तुझं वक्तव्य मागे घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. बघा, महाराजांपुढे माझं वक्तव्य किंवा महाराजांपुढे मी स्वतः कुठेच हे आपण कोणीच नाही. महाराजांचं आपण नकाची पण सर आपल्या कोणाला नाही. बरोबर. जर महाराजांचं नाव घेऊन जर वक्तव्य किंवा आणखी काही पाठी घ्यायचं असेल तर त्याला मला त्या बाबतीत कुठलाही छोटेपणा किंवा त्यात माझं कुठलंही बाबा ही पाठीमागे आलो त्याच्यामुळे मला राग. आणि त्यातून जर महाराष्ट्राची, मी पुन्हा एकदा सांगतो, जर महाराष्ट्राची कोणाची जर भावना दुखावल्या असतील तर महाराजांपुढे मी स्वतः किंवा माझे घर किंवा आपण स्वतः सगळेच कोणी येत नाहीत. जर ती भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्याची दिलगिरी व्यक्त करतो.